घेऊ का? सीआरएम फक्त. ओके ओके. आता सर बिट्रिक्स मध्ये का नाही, सीआरएम हा मोठा एक पार्ट आहे म्हणजे बिट्रिक्सच्या ऍप्लिकेशन मध्ये, ज्यामध्ये आपण कम्प्लीट म्हणजे जे कस्टमर सोबत जे काय कॉन्टॅक्ट म्हणजे काय हे होणार आहे कम्युनिकेशन, ते आपण सीआरएम मधून करू शकतोय. आता सीआरएम मध्ये पहिली गोष्ट येते ते लीड. लीड कुठून येणार आहे ती आपण म्हणजे आता ऑलरेडी ह्या कंडिशनला वेबसाईटला आपण बिट्रिक्स कनेक्ट केले, त्यामुळे ज्या वेबसाईटच्या दोन्ही इराच्या आणि जीएसबीच्या ज्या वेबसाईटच्या लीड असणार आहेत त्या इथं ऑटोमॅटिकली येणार आहेत. आणि ज्या चॅटबॉटच्या राहतील परत इन्स्टावरच्या राहतील जे काही कॉलवरती होणार आहेत त्या सगळ्या आपल्याला इथं मॅन्युअली ऍड कराव्या लागणार. आता इथे एक लीड ऑलरेडी क्रिएट केल्या, मी एक नवीन क्रिएट करून दाखवतो. लीड मध्ये हा फॉर्म म्हणजे हा सगळ्यांसाठी क्रिएट केलाय, म्हणजे जर रिक्रुटमेंटची असेल नाहीतर सेल्सची असेल तर ते त्यातून आपण म्हणजे त्या त्या रिलेटेड डेटा आपण इथे फिल करायचा. आता लीड नेम हे जे लीडचं नाव असणार आहे ते राहणार. आणि म्हणजे सपोज इराची लीड आहे तर आपण काय करतोय आतापर्यंत असं केलं की इरा आणि जे जे पर्सन आहे जे कोण त्यांचं नाव ते आपण इथं लीडचं नाव देतोय. मग नंतर आता हे स्टेजेस आहेत, ह्या स्टेजेस मध्ये काय चेंज हा काय म्हणताय सर? नाही सर, पूर्ण दाखवतोय. एक काय झालं माहितीये का, ते पल्लवी मॅमना पण एक डाऊट होता तो क्लिअर करतो त्यांचा. हा ते सर करूया की, एक पहिला एक्सप्लेन करतो आणि नंतर ते करूया की ऍड, म्हणजे हे सगळं क्लिअर करतो काय आहे फॉर्म मध्ये कसा फिल करायचा. हा मग आता इथं आपण सगळ्यांसाठी म्हणजे लीड कशी पण कसली पण असू शकते, जी सेलची असू शकते, जॉब म्हणजे रिक्रुटमेंटची असू शकते. तर आपण इथं काय करायचं आहे, आता जे आपण नेमिंग कन्व्हेन्शन यूज करतोय म्हणजे इराची लीड असेल तर ते आपण पहिला इरा टाकतोय आणि ते त्यांचं जे काय नाव असेल ते आपण एबीसी घेऊया. लीड नेम हे स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस मध्ये सुरुवातीला तरी काही चेंजेस करायचे नाहीत. अमाऊंट आणि करन्सी हा पार्ट म्हणजे जरासा हे केला पाहिजे, डिस्कस केला पाहिजे सगळ्यांनी. इथं फर्स्ट नेम आहे, इथं फर्स्ट नेम हे कस्टमरचं फर्स्ट नेम राहील, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, पोझिशन. आता हे पोझिशन हे ह्याच्यासाठी राहिलं म्हणजे ह्याचा तर काही आता सध्या यूज नाही, रिक्रुटमेंटसाठी वगैरे आपण ते ऍड केलेलं. कंपनी नेम पण जे सपोज एम्प्लॉय आहे तर त्यांची लीड आहे तर ते आपण इथं कंपनी नेम पण ऍड करू शकतोय. आता इथं मोबाईल नंबर, इथं वर्क फोन आहे, मोबाईल आहे, होम आहे, शक्यतो वर्क फोनच सिलेक्ट करूया. नंतर इंटरेस्टेड इन. आता इंटरेस्टेड इन मध्ये आपल्याला कशाचे आहे म्हणजे सेल्स रिलेटेड आहे की रिक्रुटमेंट रिलेटेड आहे हे आपण इथून सॉर्ट म्हणजे हे अत्यंत गरजेचं आहे, हे दिलंच पाहिजे. जर इथून जर नाही दिलं आपण तर आपल्याला काही वेळानंतर काही दिवसानंतर जर आपल्याला लीड शोधायची असेल, बाबा कशाची आहे, सेल्सची लीड आहे का रिक्रुटमेंटची लीड आहे, त्या पर्सनना आपल्याला कॉन्टॅक्ट त्या कस्टमरना आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यावेळेस आपण इथून म्हणजे हा जर व्हॅल्यू दिली असेल तर आपण सीआरएम मध्ये जाऊन डायरेक्ट म्हणजे फिल्टर लावू शकतोय आणि तिथून आपण ही सगळा डेटा आपल्याला रिक्रुटमेंटच्या जेवढे लीड असणार आहेत त्या सगळ्या भेटणार आपल्याला तिथं. आता ईमेल आहे, वेबसाईट वगैरे हे पण हे केलेलं म्हणजे हे अशाच फील्ड आहेत त्यामध्ये इतकं काही हे केलेलं नाही. सोर्सेस हे पण आता हे सोर्स आपण ऍड करू शकतोय किंवा नाही केलं तरी म्हणजे इतकं काय होणार नाही. मेसेज, ऍड्रेस, हे ऍड्रेस एक महत्वाचा आहे म्हणजे हे पण ह्या फील्ड इम्पॉर्टंट आहे. आता ह्यामध्ये काय काय फील्ड डबल क्रिएट झाल्यात,
त्या मी एकदा चेक करतो काय. आता हे पोझिशन वरती पण पोझिशन होतं. आता इथं पोझिशन आहे. तर आपण इथं पोझिशनसाठी मी ड्रॉप डाउन दिलाय. तुम्ही इथनं ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करू शकताय. जर रिक्रुटमेंटची लीड असेल तर. तर रोल आहे. हे सरांनी मला सांगितल्याप्रमाणे मी ते ऍड केले. एक्सपिरियन्स म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या ह्या ज्या फील्ड दिसतात ह्या वेबसाईट मधल्या फील्ड आहेत. म्हणजे ज्यावेळेस वेबसाईट मधून लीड येणार आहे. हा फॉर्म आहे. ह्या फॉर्म मधून हा फॉर्म फिल केला, कोणी पण फिल केला, तर हा सबमिट केल्यानंतर ही लीड डायरेक्ट आपल्याला इथं दिसणार आहे सीआरएम मध्ये. तसंच इराला पण आहे. मग ह्या व्हॅल्यू आहेत हे अपलोड रिझ्यूम वगैरे हे पण तिकडून पण येऊ शकतोय. जर आपण मॅन्युअली ऍड करत असेल लीड तर त्यावेळेस आपण इथं रेझ्युम ऍड करायचा आहे. एक्सपिरियन्स आहे, डिपार्टमेंट वगैरे ह्या सगळे आहे. मग ही अशी आपण लीड क्रिएट करतोय. आता लीड क्रिएट केल्यानंतर आता एवढ्या सगळ्या लीड आहेत आपल्याकडे. आता मग ह्या लीड आल्यात, आपल्याला दिसतात फक्त लीड आहेत. तर आपल्याला समजलं पाहिजे की बाबा काय नेमकं हे कस्टमर आहे त्यांच्यासोबत कुठंवर आपलं काय कुठंपर्यंत आपलं हे चालू आहे, कम्युनिकेशन चालू आहे, कुठंपर्यंत म्हणजे एक काय चाललंय नेमकं ह्यासाठी आपण हे एक स्टेजेस दिल्यात. हा ऐक ना, हा आता तू जर रिक्रुटमेंटचं केलंच नाही एक्सप्लेन, हा त्याच्याऐवजी डिरेक्टली की नाही खाली इंटरेस्टेड इन आर्टिस्टच्या हे कर, त्याप्रमाणे कर. हा मॅम ते सेल्सच्या ते रिलेटेड. ऑप्शन मी दिलंच तिथं ऑलरेडी. नाही ते काय होतंय ह्यांचं कन्फ्युजन होतंय, ते एकदा दाखव त्यांना. ओके ओके. आता रिक्रुटमेंट नको सिलेक्ट करू, खाली ओके आर्टिस्ट ओके फ्लॅटची कर. हा, ओके ओके. किंवा शॉप कर. आता इथे इंटरेस्टेड इन अति शॉप केलं आपण म्हणजे इथे ड्रॉप डाऊन दिलाय. ज्या रिलेटेड लीड असणार आहे त्या रिलेटेड आपण ते तिथं हे सिलेक्ट करायचं आहे. मग आता आपण अति शॉप सिलेक्ट करूया. इथं सेव्ह करायचं, हे नंतर व्हॅल्यू चेंज केल्यानंतर इथं सेव्ह करायचं. आता ही लीड आहे. आता ही लीड आपल्याला समजायसाठी म्हणजे आता समजा आता सरांनी काय सांगितलं की जर कल्याणी मॅडम आल्या नसल्या ऑफिसला आणि लिव्ह वरती आहेत आणि आपल्याला माहिती पाहिजे की बाबा कुठल्या स्टेजला लीड आहे, कुठंपर्यंत आपण त्यांचं कम्युनिकेशन काय काय झालं हे समजण्यासाठी आता मेन पार्ट हा चालू होतोय. आता सुरुवातीला लीड आली तर आपल्याला हे न्यू लीड स्टेजला असतंय. आपण ज्यावेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे की त्यांचं म्हणजे काय म्हणजे त्यांना इंटरेस्टेड कशात आहे, काय त्यांचं हे त्यासाठी आपण एक वेलकम कॉल करतोय. आता वेलकम कॉल पण झाल्यानंतर तिथं हे होतंय. ह्यासाठी आपण ऑटोमेशन पण दिलंय. ज्यावेळेस स्टेज चेंज होणार आहे, वेलकम कॉलला जाणार आहे, त्यावेळेस त्यांना एक मेल जातोय. आपला ऑटोमॅटिकली मेल त्यांना जाणार की म्हणजे दाखवतो मी. हे असा एक फॉर्मॅट आहे. हा त्यांना मेल जातोय. आपल्या ह्या ईमेल आयडी वरून त्यांना एक मेल जातोय हा वेलकमचा. त्यानंतर ज्यावेळेस वेलकम कॉल होईल त्यावेळेस आपण इथं हे कमेंट ऑप्शन आहे. कमेंटमध्ये इथं जे काही कम्युनिकेशन म्हणजे जे काय तुमचं बोलणं होणार आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. म्हणजे जर समजा कोणतरी लिव्ह वरती असलं तर दुसऱ्या पर्सनला समजलं पाहिजे की बाबा काय कोणत्या स्टेजला आहे. त्यासाठी कमेंट हा प्रत्येक चेंज करताना कमेंट ऍड करायचं. ऍक्टिव्हिटी एक पार्ट आहे ते पण एक्सप्लेन करतो. आता रिक्वायरमेंट आहे, साईट और ऑफिस व्हिजिट, ऑनलाईन मीटिंगचा पार्ट आहे. ज्यावेळेस रिक्वायरमेंट समजतील त्यावेळेस रिक्वायरमेंट ऍड करा कमेंटमध्ये. ऑफिस मीटिंग जर त्या स्टेजला असेल तर त्या स्टेजला सिलेक्ट करायचं. इथं बाकी काय करायचं नाही, हे फक्त सिलेक्ट करायचं आणि इथं कमेंट ऍड करायचे. इथं आपल्याला समजतंय आणि कोणी जरी ओपन केलं सेल्स त्या टीम मधून तर त्यांना समजणार की ह्या लीडचा काय स्टेटस आहे. ऑफर शेअर्ड हे सध्या तरी आपण ह्याच्यासाठी केलेलं, रिक्रुटमेंटसाठी केलेलं. जर लीड खरंच म्हणजे जेन्युइन असेल
तर आपण इथं डायरेक्ट म्हणजे ह्याच्यामध्ये स्टेजेसमध्ये जाऊ शकतोय. जर नसेल तरी ते डायरेक्ट लॉस्ट केलं तरी चालतंय. म्हणजे समजून जाईल फेक लीड आहे वगैरे असं. तर हा पार्ट लीडचा आहे. लीड कंप्लीट झाल्यानंतर ती कन्वर्ट होत्या डीलमध्ये. तर आता ती कशाची आहे? जीएसबीची आहे, इराची आहे, की ह्या जीएसबी ट्रेडेक्स आहे, बुक माय प्रॉपर्टी आहे, रिक्रुटमेंटची आहे. तर आपण आता इराची बघू होतो. तर ज्यावेळेस लीड डीलमध्ये कन्वर्ट होणार आहे, त्यावेळेस हे स्टेजेस आहेत. सेम जसं लीड मध्ये होतं तसंच आपल्याला इथं स्टेजेस चेंज करताना आपल्याला कमेंट ऍड करायचे आहे. इथे ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे सपोज आपल्याला आता कस्टमरना आपण कॉन्टॅक्ट केलंय. त्यांनी सांगितले की मला 1-2 दिवस द्या. मी 2 दिवसात कळवतो तुम्हाला. 2 दिवसानंतर. मग आता आपल्याला लक्षात राहणार नाही की आपल्या सपोज 10 कस्टमर आहेत आपल्याला. एका कस्टमरनी सांगितले की 2 दिवसांनी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सांगतो. तर 2 दिवसासाठी आपल्याला रिमाइंडर पडण्यासाठी आपण ऍक्टिव्हिटी क्रिएट करतोय. आता इथे ऍक्टिव्हिटी काय करायची आहे? आणि इथं टाइमलाईन द्यायची. आता 2 दिवसांनी सांगितले म्हटल्यावर 16 तारीख असं हे केलं, सिलेक्ट केलं. इथं लीड हे एक ऍक्टिव्हिटी क्रिएट झाली. म्हणजे 2 दिवसानंतर आपल्याला ट्यूजडेला 16 तारखेला 2 वाजता आपल्याला रिमाइंडर पडणार की ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. बाकी सगळं मग हे स्टेजेस आहेत. ट्रेड पेपर्स, इनव्हॉइसेस, इन प्रोग्रेस, फायनल इनव्हॉइस आणि क्लोज डील. बऱ्यापैकी हे आत्ताच्या स्टेजला एवढंच आहे. ऑटोमेशन वगैरे ते जरा ऍडव्हान्स लेवलला आहे. ते जरा टेक्निकल म्हणजे बघावं लागतंय थोडं. सर झालंय बऱ्यापैकी सीआरएम एक्सप्लेन केलंय. अजून ते राहत नाहीये नवीन. नाही मॅम, आता सीआरएम मध्ये तर एवढंच आहे. आता तुम्ही काय करा, जे एखादी लीड आहे ना क्रिएट करा. अजून तुम्ही डील मध्ये गेलेला नाहीये. तुम्ही फक्त क्रिएट केलंय. डील नाही हे केलेली. मग ते पण बघून घ्या. मग प्रॅक्टिस करा म्हणजे आणि जिथे